नमस्कार, तुम्ही मुंबई न्यूज 9 पाहत आहात। आजच्या काही खास बातम्यांपासून सुरुवात करूया। महाराष्ट्रात थंडीची लाट लक्षणीयरित्या वाढली आहे। पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि सातारा येथे कडाक्याची थंडी पडत आहे। पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही थंड हवामान जाणवत आहे। आज पुण्यात थंडीची तीव्रता लक्षणीयरित्या वाढली आहे। पुण्यातील तापमान 7 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे, तर महाबळेश्वरमध्ये किमान तापमान 10 अंश सेल्सिअस होते। पुण्यातील तापमान दिवसेंदिवस कमी होत आहे, त्यामुळे पुणेकरांना सौम्य हिवाळा अनुभवायला मिळत आहे। महाबळेश्वरच्या तुलनेत साताऱ्यात थंडी वाढली आहे। थंडी वाढल्याने मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली आहे। साताऱ्यात थंडीची तीव्रता लक्षणीयरित्या वाढली आहे। गेल्या 2 दिवसांपासून तापमान झपाट्याने कमी होत आहे। महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरपेक्षा पहिल्यांदाच साताऱ्यात थंडी जाणवली आहे। महाबळेश्वरमधील तापमान 10 अंश सेल्सिअस आहे, तर सातारामधील तापमान 9 अंश सेल्सिअस आहे। त्यामुळे सातारा मिनी काश्मीरसारखे वाटू लागले आहे। सातारासह ग्रामीण भागात काही ठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत। सकाळी फिरायला येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे। जळगावमध्ये शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष केली आहे। अत्यंत थंड आणि कोरड्या पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे काही भागात शीतलहर किंवा लाटेसारखी परिस्थिती निर्माण होत आहे। त्यामुळे 20 ते 25 डिसेंबरपर्यंत थंडी वाढेल। थंडीमुळे शाळेला सुटी जाहीर करणे किंवा शाळेच्या वेळा बदलणे हा प्रशासकीय आणि आपत्ती व्यवस्थापनाचा विषय आहे। तीव्र उष्णतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यात सध्या थंडीची लाट येत आहे। जळगावमधील तापमान आज 6.5 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे। सकाळी बाहेर पडताना अनेक रहिवासी उबदार कपडे वापरत आहेत। विविध ठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत। दापोलीतील तापमान सलग 4थ्या दिवशी घसरले आहे। दापोलीतील लोक थरथर कापत आहेत। तापमान 6.5 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे। खेड, चिपळूण आणि गुहागरमध्ये थंडीची लाट आहे। आतापर्यंतच्या बातम्या इतक्याच आहेत। अशाच बातम्यांसाठी संपर्कात रहा। तोपर्यंत निरोप।